मोहिनी सोनार आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड समोर येते। वक्फ सुधारणा विधेयक आता लोकसभेत सादर करण्यात आलंय। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून हे विधेयक सादर करण्यात आलं, तर किरेन रिजिजू हे विधेयक मांडत असताना विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातलाय। वक्फ सुधारणा विधेयक फक्त प्रॉपर्टी मॅनेजमेंटसाठी असल्याचं यावेळी रिजिजू म्हणाले। दरम्यान वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा यावरून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका संदिग्ध असल्याचं दिसतंय। काही गोष्टी फ्लोअरवर करायच्या असतात, मीडियात बोलायच्या नसतात असं वक्तव्य कारण संजय राऊतांनी केलंय। वक्फ बोर्ड विधेयकाबद्दलची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका खासदार मतदानानंतर सांगतील असंही राऊत यावेळी म्हणाले। ठाकरे पोटात काय ठेवत नाही, सगळं ओठावर असतं, इतकं कसं काय पोटात ठेवलंय, का भूमिका स्पष्ट होत नाही? काय पोटात ठेवला होईल ना, भूमिका ही फ्लोअरवर सभागृहात मंजूर सांगायची असते, मीडिया समोर नाही। राहुल गांधी जे ह्यांना सांगतील आयत्या वेळी ती ह्यांची भूमिका। जो विरोधी पक्ष नेता, या देशाचा विरोधी पक्ष नेता म्हणून आहे, तो या संसदेच्या अधिवेशनालाच उपस्थित राहत नाही, 10 दिवस येत नाही, 10 मिनिटं येणार, टाक 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 असं करत येणार, खिशात हात घालणार, वेडेवाकडे चाळे करणार आणि 5 ते 10 मिनिटात निघून जाणार। तो यांचा नेता आहे, त्यामुळे यांना यांची भूमिका नाही। राहुल गांधी यांची जी भूमिका आहे ती यांची भूमिका आहे।